मित्रांनो, आपल्या लेवलवरती मार्केट येत आहे आणि एक चांगली लेवल इथं आहे. इथून आपल्याला मार्केटला डाऊन साईडला पाहायचं आहे. खूप एकदम एक्झॅक्ट लेवलवरती मार्केट आलेलं आहे. थोड्या वेळातच इथं मार्केट डाऊन साईडला जाताना पाहायला भेटणार आहे. तर बहुत लवकरात लवकर इथे एंट्री होऊ शकते का. आज बजेट आहे, बजेट बी आहे आणि मार्केटमध्ये ॲनालिसिस पण माझं असंच होतं की ह्यावरच्या टॉप लेवलनं मला सेलिंग साईडचं इथं व्ह्यू होतं. ह्या तर लेवलला पूर्ण मार्केट ब्रेक केलेलं आहे. आता हे लास्ट लेवल असणार आहे हे वाली. तर ह्याच्याच इथून आसपासपासून इथून सेलिंग घ्यायची जास्त पॉसिबिलिटी आहे. टार्गेट कुठं ना कुठं ही वाली लेवल असणार आहेत आपली. तर वेट करूत बघूत. मार्केटमध्ये ऑपॉर्च्युनिटी भेटली, जिथं आपल्याला सेलिंगचा एक प्लॅन भेटला तिथं आपण सेलिंग करणार आहे, नाहीतर आपण वेटच करणार आहे. मार्केटमध्ये ट्रेड होतील नाहीतर नाही होतील, पण मार्केटला फक्त आज बघायचं आहे. नाहीतर आपल्या लेवल आलं तर ट्रेड करायचं आहे. बघूत, थोडासा वाट बघूत. ह्या लेवलच्या आसपास कुठं तर मार्केट आलं तर आपल्याला इथून डाऊन साईडला बघायचं आहे. फक्त मार्केट स्लोली मूवमेंट केलं तरच डाऊन साईड, नाही तर इथून फास्ट ब्रेकआउट केलं तर ब्रेकआउटच्या नंतर तर आपलं ट्रेड इथं जास्त ॲग्रेसिव्ह होणार नाही आहे आणि जास्ताचं रिझल्ट पण एवढं परफेक्शन पण होणार नाही. त्यामुळे थोडंसं स्लोलीच मार्केट इथून वरती गेलं तर आपल्याला फास्ट इथून मुवमेंट खाल्ल्या साईडला बघायला भेटतील. आपल्या झोनमध्ये आलेलं आहे, तसं तर सेलिंग झोनमध्ये आलेलं आहे मार्केट. बघूत काय होते. इथं एंट्री पॉईंट बनलेला आहे. फक्त एक तर थोडंसं मला पुलबॅक पाहिजे मार्केटचा. इथं पुलबॅक देऊन इथं थोडंसं इंडिकेशन इथं भेटलं डाऊन साईडला तर इथं कन्फर्मेशन होऊन जाईल. नाहीतर हे तर कसं बी सेलिंग लेवलला लगेच आले की खाली जाते. थोडंसं कन्फर्मेशन अजून जर भेटलं तर ट्रेड बनतोय. बघू, थोडंसं वाट बघू. इथंच एक उमेद होती मला. इथंच एक असं वाटत होतं की इथून थोडंसं बाउन्स बॅक करल आणि इथून परत डाऊन साईडला येईल, पण हे पूर्ण आपलं टार्गेटच देतं आहे. हे जे लेवल आहे तर आपलं टार्गेट होतं इथं. तर मार्केट टार्गेटपर्यंत तर बघायला भेटते. तुम्ही बघू शकता टार्गेटला आले. त्या अपेक्षित एंट्रीला थोडंसं कन्फर्मेशन घ्यायचं होतं मला. त्याच्या आधीच मार्केट इथं डाऊन साईडला फॉल केले. ही ग्रीन आहेत ना, हे सगळ्या बायरला बोलवले इथं. ग्रीन कॅन्डलनं सगळे बाहेर इथं आले. तर मग बाहेरला ट्रॅप करण्यासाठी मार्केट हे खाली मुवमेंट केले, हे तर आपल्याला कळायला लागले. जेव्हा हे बाहेर जातील तेव्हा अजून थोडंसं वरती मुवमेंट इथं आपल्याला बघायला भेटतील. ही आता असं अपेक्षा आहे की थोडंसं वरती पण जायची पॉसिबिलिटी आहे आणि वरून आपल्याला अजून एक टॉप परत क्रिएट करायचा आणि परत टॉप जर भेटलं तर परत तिथून आपल्याला डाऊन साईडचे ते एंट्री घ्यायचे आहेत. तर आता तेच टॉप आपण सर्च करतोय कुठं मार्केटचा टॉप आहे. ठीक आहे, मी प्रीमियम चार्टवर जर बघितलं असणार आहे, प्रीमियम चार्टवर आपलं टार्गेट दिले इथं. हे जे लेवल होते ना आपल्या चार्टवरती, हे ह्या लेवलच्या आसपास हे टार्गेट होतं आपलं. हे टार्गेट इथं डन झाले प्रीमियम चार्टवरती. तर आता थोडंसं वेट करायचं आपल्याला, कारण तो आपल्या लेवल तर सगळ्या इथं आता नाहीशा झाल्यात. आता आपल्या लेवल सगळ्या आता न्यू लेवलची वाट बघायची, नवीन लेवलवरती मार्केट यायची. तोपर्यंत वाटच बघायला लागेल. एक म्हणजे अशी प्रिडिक्शन मला असं वाटते की आपल्याला इथून मार्केट जर इथं जर जायला 12-12:15 जर पुढे जर टाईम लागला आणि 12:30 जर वाजेना का मार्केट इथं जर आलं ह्या लेवलला, तर इथून आपल्याला थोडंसं जरी कन्फर्मेशन भेटलं तर इथून आपल्याला परत डाऊन साईडचा ट्रेड घ्यायची. तर फक्त आता त्या ट्रेडसाठी वाट बघतोय आपण. तोपर्यंत आपला इथं कुठलाच ट्रेड भावनो खरंच एकदम परफेक्टमध्ये का नाही कसं झालं ट्रेड माहीत आहे का, एकदम खतरनाकच. मी इथं टॉपला एंट्री करायचा प्रयत्न केलेला, तुम्ही व्हिडिओमध्ये बघा. मी तर कालपासून तुम्हाला म्हणत होतो मार्केटमध्ये सेलिंग करा, कालपासून सेलिंग करा म्हणत होतो. का म्हणत होतो माहीत आहे का,
कारण तो मार्केटमध्ये बायर नव्हतेच. मार्केटमध्ये फक्त सेलर मार्केटला तर खाली घेऊन प्रॉफिट बुकिंग एवढी चालू आहे ना. आज बजेट होता, आज लोकांना प्रॉफिट बुक करायचं होतं कारण तो मार्केट लई दिवस झालं वरती आहे. मी काल इथं लेवल टाकल्या होत्या 2 आणि इथून तुम्हाला म्हणत होतो सेलिंग करा सेलिंग करा. माझे अनालिसिस बघा, तुम्ही चेक करा जाऊन. तर आता बघा इथं कसं झालेलं आहे. आता तेच जाऊ द्या, झालं गेलं ते सगळं सोडून द्या. आणि मार्केटमध्ये फुल इथं सेलिंग झालेली आहे फुल. आता इथं कुठं तर लेवल आहे आता, ठीक आहे. आता हे वाली जी लेवल आहे आपली, कुठं हा 700चा नंबर कुठे गेला गेला का, क्रॉस केला का? अरे बाबा, 700चा नंबर मी क्रॉस केला. 24,700ला माझा सपोर्ट होता. 24,700 कुठे गेला भाई? 24,700 इथं होता. 24,700ला माझा सपोर्ट आहे. लास्ट काही इथं एक आपला एक एंड सपोर्ट आहे. आणि त्यानंतरनं मार्केट पूर्ण रिव्हर्सल होताना तुम्हाला बघायला भेटणार आहे. आता पूर्ण रिव्हर्सल कशी कमाल आणि काय होणार, काय जादू होणार, हे काय आपल्याला माहीत नाही आहे. हे बघा 700ची लेवल होती, ही वाला सपोर्ट आहे ना, हे 700चा होता, 700च्या नियर बाय. तर इथून आपल्याला पुट सेल करायचं आहे. मला कंट्रोल होत नाही गाईस, एवढं का नाही. जसं काल मला हे वाली लेवल टाकली होती मी बॉटमची, इथूनच मला बाईंग करायची होती आणि वरतून कुठेही जरी असलं तर मला इथं सेलिंगमध्ये घ्यायचाच होता ट्रेड. तर ते मिस झालेलं आहे. आता मी फक्त एकच वाट बघणार आहे. जर ह्या 700च्या नियर बाय जर मार्केट परत इथून रिजेक्शनमध्ये आलं तर इथून मी पूर्ण मार्केटला बाईंगमध्ये घेणार आहे. कारण इथूनच मार्केटमध्ये बाईंग करत इथूनच चालू होणार आहे. थोडंसं इथंच आपल्याला प्राईज ॲक्शन आहे थोडंसंच इथं बघायला लागेल, कारण तो मार्केट अनालिसिसवर पण चालतं आहे, प्राईज ॲक्शनवर पण चालतं आहे आणि मार्केट सायकोलॉजीवर पण चालते. 2 3 4 गोष्टी, सगळ्या गोष्टी इथं फॉलो होत्या. सगळ्या गोष्टी फॉलो जो करतो तोच खरा इथं ट्रेड करू शकतो. फक्त वाट बघायची. इथे एक झाला तर आपलं एक ट्रेड पंच होऊ शकतो. इथं फक्त आपल्याला लेवलवरती काम करायचं. इथं बघा लेवल मी केलेले आहे, फक्त मला टायमिंग आणि प्राईज ॲक्शन ह्या दोन्हीचं मला कॉम्बिनेशन करायचं आहे. 12:30 वाजलेले आहेत. मला मार्केटवरून टॉपनं मला 12:30ला सेल करायचं होतं. आता मार्केट बॉटम पूर्ण बाहेरला इथं मार्केटनं म्हणजे इथून बाहेरला सगळ्या बाहेर इथून मार्केटच्या बाहेर गेलेले आहेत. आता इथं फक्त आपल्याला एक बॉटमचं स्मूथ एक खूपसूरत प्यारं इथं बॉटम बघायचं आणि इथून आपल्याला पुट सेल करायचे आणि होल्ड पण करायचे. आणि प्रीमियम तसंच घ्यायचे काय मित्रांनो, प्रीमियम काय लय महागाचं घ्यायचं नाही, आपल्याला आउट ऑफ द मनीचंच घ्यायचे, कारण तो मार्केटमध्ये व्हॉलॅटिलिटी खूप जास्त आहे. तर चला आपला एक ट्रेड होऊ शकतो काय, तर बघू, वेट करू. हे बघा स्पाइक, काय स्पाइक आहे भाई, काय स्पाइक आहे. थोडंसं इथं रिट्रेसमेंट करून ये भाई, तुला इथंच मी पकडतो मार्केट. वाह, तुम इधर ही मेरे को मिलना, इधर से ही मैं तुम्हारे साथ आऊँगा. काय म्हणते, बघूत काय होते. तर इथे एक लेवल ड्रॉ केलो आहे. जर इथं मार्केट इथून आलं, स्मूथ यायला पाहिजे, स्लो यायला पाहिजे. असंच नाही की शार्प, स्मूथ आलं तर इथून मी मार्केटला एकदम प्रेमानं इथवर घेऊन जाण्याचा प्रयत्न करणारच आहे. हे वाले लेवल आपल्या टॉपचे असणार आहेत. मार्केट पहिल्यांदा खाली आलं पाहिजे, पहिल्यांदा वरती जाईल मार्केट, तर परत अजून बायला बोलून परत मार्केट डाऊन जाऊ शकते बाबा, काही उभी होऊ शकते. इथं आपल्या प्राईज ॲक्शननुसारच जर मार्केट चाललं तर इथं ट्रेड बनल. तर ह्या लेवलला वेट करू. इथं आल्यानंतर थोडंसं बाईंग करायचा प्लॅन आहे.